पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आज 30 डिसेंबर रोजी खिडुकपाडा गावातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि जय श्रीरामाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भाजपमय झाला होता. रॅलीची सुरुवात गावातील ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या अमाप उत्साहात चारही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रस्थान केले. प्रभाग 9 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार महादेव जोमा मध्ये प्रतिभा सुभाष भोईर, दमयंती निलेश भोईर, शशिकांत शनिवार शेळकी आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रभू अण्णा भोईर यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय. ते म्हणाले आहेत की आमच्या रॅलीचा उत्साह पाहून विरोधकांच्या चेहऱ्यावर आत्ताच पराभवाचे चिन्हे दिसू लागलेत. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आशीर्वादाने आणि जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या ताकदीमुळे आमचा विजय निश्चित आहे. आमची ही रॅली केवळ अर्ज भरण्यासाठी नसून ती एक विजयाची रॅली आहे. उमेदवारांनी आपल्या भावना व्यक्त करताना प्रभू अण्णा भोईर आणि रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू आणि नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागांचा सर्वांगीण विकास करू असा विश्वास उमेदवारांनी दिला. खिडुकपाडा गाव, वडवली, टेंभोडे, नवीन पनवेल आणि आसूडगाव या भागातील नागरिकांनी हजारोच्या संख्येने या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपल्या सर्व उमेदवारांनी काय आपला आजचा अनुभव होता आणि आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये जनतेच्या आशीर्वादाने रॅली काढली होती. किती मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा आपल्याला आशीर्वाद आला? सगळ्यात पहिले तर आजचा अनुभव सांगतो. आमचा आजचा अनुभव असा, विरोधी पार्टी बघली आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर आताच दिसतं की हरले म्हणून. तर आमचे चेहरे, आमचे लोकांचे चेहरे तेजी बघा तुम्ही कसे, का आमचा विजय झालेला आहे हे निश्चित आहे. पण सन्मान्य याचा सगळा जो हकदार आहे तो लोकनेते आमचे रामशेठ ठाकूर साहेब आहेत, आमचे सर्वांचे लाडके आमदार प्रशांत ठाकूर साहेब हे यांच्या म्हणजे आशीर्वादाचे पायी आज आम्ही उमेदवारी लढतोय. तर हे आमच्यासाठी मोठा श्रेयाचा वाटा आहे आमच्यासाठी. आणि देशामध्ये, जगामध्ये, राज्यामध्ये जे एवढा मोठा पक्ष जे भाजपा आहे तो आमच्या पाठीशी आहे. तर आम्हाला काय म्हणजे भियाची गरज नाही आहे. भिल तर फक्त विरोधी पक्ष भिल. आम्ही आमचं काम करणार आणि जनतेसमोर त्यांची जी समस्या आहे ती त्यांना आम्ही माहिती तर केलेलीच आहे आम्ही. पण त्यांना आम्ही विनंती करणार की आमचे उमेदवार आहेत हे पहिल्यापासून तुमचं काम करत आले आणि आता जी तुमची समस्या ते आम्ही समजून घेतले ते आम्ही आमच्या साहेब यांचं सर्वांचा म्हणजे वरिष्ठांचा मार्गदर्शन असून त्या पद्धतीने सर्व आम्ही काम तुमचं करतो. आपण बघितलं असेल, आपण फक्त देवदर्शनासाठी निघालो होतो गावामध्ये आणि लोक जोडत गेले. इतकी लोक जोडली की अख्खी एक पूर्ण रॅली तयार झाली. आजची ही रॅली विजयाच्या रॅलीमध्ये परिवर्तित होणार आहे का? निश्चितच विजयाची रॅली आहे ते सर्व श्रेय जो जातो सन्मानने आमचे रामशेठ ठाकूर साहेबांनाच जातो आणि प्रशांत दादांनाच जातो. कारण की त्यांचा आशीर्वाद हेमून एवढे लोक आमच्या पाठीशी जोडतात. आणि आपण बघत असाल कुठल्या समस्यांवरती आपण ही निवडणूक आता लढवणार आहोत? पुढची समस्या म्हणजे आता बघता तुम्ही, समस्या तर भरपूर काय आहेत. पण लोक जे विरोधी पार्टी जी जसं समस्या मांडतो ते आम्ही समस्या मांडणार नाही. कारण आम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. तर प्रश्न सॉल्व्ह करताना आम्ही समस्या नाही, आम्हाला माहिती आहे काय काम आहे ते. आमचीच पार्टी आणि आमचाच पक्ष काम करतोय तर आम्हाला चिंताची गरज आहे, तर कामच करायचं आहे. कुठले असे काम आता प्रलंबित आहेत की जे तुम्ही करणार आहेत? काम आमच्या नजरेमध्ये काम करणारे जे आहेत ते आम्ही आता माझ्या समजून बोलायच्यापेक्षा आम्हाला माहिती आहेत ना, आमच्या उमेदवारांना माहिती आहेत, ते आम्ही काम करणारच आहेत. ते सांगायचं काय गरज आहे? विरोधक तुमच्यावरती आरोप करतायत की भारतीय जनता पार्टीमध्ये जे उमेदवार आहेत ते सगळे ठेकेदार आहेत. अशा ठेकेदारांना यावेळेस सत्तेतून पराभूत करायचं आहे. बघा, ठेकेदार जर असते तर आज एवढे उमेदवार वेटिंगमध्ये असते का? आणि तुमचे उमेदवार दिसतात का? हे तुम्ही त्यांनाच विचारा ना, तुमचे उमेदवार कुठे आहेत? आजूपर्यंत आम्हाला माहिती ना आमचे उमेदवार आपल्याकडे कोण आहेत. तर आम्ही का पुढे बोलणार? आम्हाला कोणत्या विरोध नाही बोलायचं, आम्ही आमचं काम करणार. ही जी पॉवर आहे तीच आपली विजयाची पॉवर असत. हो, सिद्ध आहे. तुम्हाला सुद्धा माझे पत्र करणार, आमचा विजय आहे. आणि अगदी शेवटचा प्रश्न, आज तुमच्या सर्व उमेदवारांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं तेज आहे. हे विजयाच्या बाजूने वाटचाल कुठेतरी सुरू झाल्यावर दिसते का? बघा, एवढे वर्ष त्यांचं नेतृत्व आहे खंबीर. हे तुम्हाला माहिती आहे कोण आहे? सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, प्रशांत दादा साहेब. आज सर्वांना म्हणजे माहीत पडतं त्यांचं काम. आम्ही बघतो बाबा आमची तेवढी ताकद नाही, एवढं मोठं काम त्यांचं आहे. तर आज एवढं आम्ही कमिटमेंट करू तेवढं पण आम्ही मोठे नाही आहे. बस आज आम्ही एवढं बोलतो, सर्वांना आम्ही हात धरून विनंती करतो की उमेदवारांकडे बघा, आमच्या कामाकडे बघा आणि आम्हाला विजय करा. सर्व मतदारांना एक म्हणजे आमच्या जास्त करून जे गावामध्ये जी लोक आहेत त्यांना, म्हणजे माझे गाव झाले, समजा ताईचे गाववाले झाले, तर सर्व उमेदवारांचे झाले त्यांना एक अशी माझी सूचना हात धरून कलेक्टरची विनंती आहे
कारण की का असा काही मेसेज चालला आहे का बाबा गाववाला बघून एक मत तुला एक मत त्याला, तर असं काय नाही करता प्रत्येक माणसाने आपल्याला आपला माणूस जर समजा माझा उमेदवार असला तरी माझ्या उमेदवार जर तुम्हाला भविष्यामध्ये पुढे घेऊन जायचं आहे तर तुम्हाला जोमाने 4ही उमेदवार आणायचे, तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण का माहिती आहे का, सर्व उमेदवार आले तर आपल्या पक्षश्रेष्ठी आपला विचार केला जाईल. कशासाठी तर तुम्ही जर सभागृहामध्ये गेले तुम्हाला अजून पण वरती चान्स भेटेल, पण तुम्ही जर कमी मतामध्ये आले किंवा तुमचा एक उमेदवार तुम्ही दुर्लक्ष केला तर याच्यामध्ये तुमचं वरिष्ठ जे आहेत हे पण कधी कमी विचार करतील. तर तुम्ही सर्वही आपला एक मुठीने विचार करा, सर्वही आपला म्हणजे सर्वांना पॅनल निवडून कसा येईल ती त्याची काम केला पाहिजे प्रत्येक उमेदवाराने. त्यांना सर्वांना माझी कळकळीची विनंती. आम्हाला सहकार्य सुद्धा केलेलं आहे त्यांनी आणि ते करत राहतील. त्या ठिकाणी आमचे नेते माननीय रामचंद्र ठाकूरजी, त्याचप्रमाणे माननीय प्रशांतजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेची ही सार्वत्रिक निवडणूक दुसरी वेळ घडत आहे. पहिली वेळ तर झाली, दुसरी वेळ आहे. परंतु जो आमचे 4ही उमेदवार विश्वास टाकलेला आहे आणि आम्हाला उमेदवारी देण्यामध्ये जसं आमदार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे तसे प्रभू अण्णांचाही सिंहाचा वाटा त्या ठिकाणी आम्हाला 4ही उमेदवारांना त्या ठिकाणी एवढी स्पर्धा असताना सुद्धा आमच्यावर 4ही लोकांवर विश्वास ठेवला आहे. कारण आम्ही सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या सुखादुखाला धावणारे लेखो आहेत आणि प्रभागातल्या ज्या काही समस्या आहेत त्या निश्चितच आम्हाला अवगत आहेत आणि त्या निश्चितच सोडण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि विजय हा निश्चित आहे. परंतु जनता मायबाप आहे, त्याही आमदार साहेबांवर विश्वास ठेवला आहे. आम्ही सर्व आमदार साहेबांवर विश्वास ठेवला आहे आणि कुठेही त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही आणि जनतेचे मन जिंकण्याचं काम निश्चितच आम्ही करणार आहोत. आणि भविष्यात ज्या काही समस्या प्रभागातल्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही सभागृहामध्ये निश्चितच आमचा आवाज उठवणार आहोत. जनतेसाठी आपण काय आव्हान करताय? जनतेला एकच आव्हान आहे की या देशात किंवा या महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे देशात मोदी साहेब नेतृत्व करतात त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देवाभाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लाडला बहिणीला आपण माहिती असेल की योजना राबवली आणि आज 1500 रुपये बहिणींच्या या ठिकाणी खात्यामध्ये महिन्याच्या महिला येत आहेत आणि कुठेतरी एक हातभार लावण्याचं काम मोदी देवेंद्र साहेबांनी केलं आहे. निश्चितच त्यांच्याच जोरावर पावलावर पाऊल ठेवून आम्ही पण निश्चितच त्या ठिकाणी कामं करण्याचा प्रयत्न करू.